नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. कोकण ट्रिप आमची पूर्णपणे आता झालेली आहे. आता आम्ही इथून बहुतेक महाबळेश्वरला निघणार आहे. तर मस्तपैकी गरम गरम चाय पिऊन आता आम्ही निघणार आहे पुढच्या प्रवासासाठी. पूर्ण पब्लिक आमची रेडी झालेली आहे, बॅग पूर्ण पॅक झालेले आहेत. पार्लेजी, ग्लुकोज. चला तर मंडळी, आम्ही आता निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी महाबळेश्वर येथे जाण्यासाठी. तर बघूया आजचा प्रवास कसा होत आहे. तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. खूप काही नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग बघायला भेटणार आजच्या ब्लॉगमध्ये. वाजलेले आहेत 10:30 आणि खूप प्रवास केला, त्यामुळे थोडासा विश्रांतीसाठी आम्ही आता एक चांगला असा हॉटेल बघितलं आहे ब्रेकफास्टसाठी. आणि आजचा प्रवास खूप असल्यामुळे आम्ही जास्त वेळ घेणार नाही. चला तर मंडळी, नाश्ता वगैरे एकदम आमचं झालेलं आहे. आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर आजचा प्रवास खूप लांब पडल्याचा असल्यामुळे आम्ही जास्त वेळ घेत नाही. जेवढं होईल तेवढं लवकर पटापट करून निघतो आम्ही. भावेश, मागे आजच्या नाश्त्यामध्ये तू काय काय घेतलं? आज एक मिसळ आणि एक वडापाव आणि ऑमलेट. बस थोडक्यातच नाश्ता केलेला आहे. हा, जास्ती नाही, लांबचा प्रवास आहे. ठीक आहे, चला मंडळी, तुम्ही कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. करून एक आम्हाला चांगला असं हॉटेल भेटलेलं आहे आणि हॉटेलचं व्ह्यू तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. निसर्गरम्य वातावरणात आहे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये लेक पण आहे. लेकमध्ये आपण बोटिंग पण करू शकता. हे बघा किती निसर्गरम्य वातावरणात आहे हॉटेल आहे आणि हे लेक आहे. यवनजोडी खूप थकलेली आहे बिचारी, कारण की खूप प्रवास केल्यानंतर आम्हाला एक चांगला असं हॉटेल भेटलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला आजच्या प्रवासाबद्दल? काय नाही, आता फक्त जेवण करायचं, आपला गावठी कोंबडा ना महाबळेश्वर जायचं, मग निवांत आराम करायचं. माहेर घरला जायचं का आपल्या? कधी जातो आम्ही महाबळेश्वर मध्ये, बस बाकी काय नाही. माहेर घरी आमचं तो. काय असं काय महाबळेश्वर मध्ये की तुम्हाला एवढी उत्सुकता लागलेली आहे महाबळेश्वरची? आम्ही फक्त आराम करणार, मस्त की चिल हवामान आहे तिथे, थंड असं हवामान आहे. तर मंडळी, हॉटेलचं तुम्ही व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असं व्ह्यू आहे आणि इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम असा किल्ला बनवलेला आहे. आमची ऑर्डर आलेली आहे मस्तपैकी गरमागरम चना कोली वडा, चिल्ली, पापड आणि आमचे प्लेयर पण रेडी झालेले आहेत एकदम ताव मारण्यासाठी, कारण की खूप प्रवास केला आणि खूप वेळेनंतर आम्हाला हॉटेल भेटला. गनी बाय गनी गनी आणि बनी नाही तो अब्दुल गनी डेगीच्या डेगे उतरवलेले आहेत. भावेश मागे यांना उपवास असल्यामुळे त्यांनी दाल खिचडी ऑर्डर केलेली आहे.
भैया रिक्शा किधर जा रहा है? जा रहे महाबळेश्वर महाबळेश्वर. नंबर बघ गाडीचा काय रिक्षाचा. चलो चलो 10 का 20 10 रुपये सीट महाबळेश्वर. तर मंडळी जेवण वगैरे एकदम आमचं झालेलं आहे मस्तपैकी. भावेश मागे कसं होतं जेवण इथलं? एकदम छान जेवण होतं. मी तो नांगे कशी वाटली तुम्हाला टेस्ट? मस्त होते आपल्यासारखे वाटले भेंडी सारखे. जाम भारी पीठ हप्ता मारला. मला काय भेटल्यावर जेवायचं. गौरव पाटील तुमचं मनोगत व्यक्त करा. आता काय जेवण झालेलं आहे मस्त की महाबळेश्वर मध्ये जावा, थंडी हवा घ्यावा, निसर्गाची बस. फायनली आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने रवाना होत आहे. जसं जसं महाबळेश्वर जवळ येत आहे तसं तसं आमच्या मुलांचे चेहरा असे येत आहेत. गौरव काय वाटतं तुला? आता जाऊन नुसता आराम करायचा, चिळ हवा खायची बस. पोचणार 10 मिनिटांनी पोचणार. भावेश मागे काय वाटतं तुला महाबळेश्वर बद्दल? एकदम छान वाटतं. थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वर. अभिषेक टांगे काय वाटतं? खूप एक्सायटेड आहे तू महाबळेश्वरला जाण्यासाठी? खूपच विनाला एक बोटिंग करण्यासाठी एक्साइटेड. चला तर मित्रांनो कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये, कारण की खूप एक्सायटेड आहे आमची मुलं. काय रे, चल हो बाजूला. काय हो, दे रे दे. दे अजून दे. येऊ आलं बघ. अरे वा अरे वा. तर मंडळी ऑलमोस्ट आपण महाबळेश्वर मध्ये पोहोचलेलो आहे आणि बाहेर खूप गारवा असल्यामुळे आम्ही काच खाली करून एकदम मस्त निसर्गरम्य वातावरणाची मजा घेतो. आणि जसं महाबळेश्वर जवळ येतं तसं गौरव पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आलेलं आहे. गौरव पाटील काय बोलता बोला ना. काय वाटतं? थंडी तर खूप आहे. थंडीची आता मजा करू संध्याकाळी मस्त की रूम मटन खाओ, मच्छी बिच्छी साप लिप्सो. तू हो का? तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहोत महाबळेश्वर येथे. आपल्या रूमचा व्ह्यू खूप सुंदर असा व्ह्यू आहे आपल्या रूमच्या बाहेर. आणि समोरच स्ट्रॉबेरीची लागवड सुद्धा केलेली आहे. बघूया स्ट्रॉबेरी जर आली असेल तर आपण सकाळी उद्या जाऊया मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी खायला.
तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर कालचं जे नाईटचं होतं ते एकदम लवकरच आपण संपवलं, कारण की खूप प्रवास केलेला आणि मग लवकरच झोपून घेतला. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहे. काहीतरी नवीन आज महाबळेश्वरमध्ये एक्सप्लोअर करणार आहोत, तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कोणचा काय ना कोणचा काय यो चला काय होतं त्याला नाव एकच काफी आहे वाघाचा, भावेश मागे दादाचा. भावेश मागे. तर मंडळी खूप कन्व्हिन्स करून आम्ही आमच्या टीम मेंबरला तयार केलेलं, कारण की ते खूप घाबरलेले की बॉल्स वगैरे लागणार. तर त्यांना खूप गाईड पण केलं. त्यानंतर ते आमचे प्लेयर रेडी झालेले आणि त्यानंतर तिकीट घेतलेलं आम्ही 5 जणांसाठी. बघू शकता आपली आर्मी इथे रेडी झालेली आहे. ड्रेस वगैरे एकदम परफेक्टली झालेला आहे. भावेश मागे तुला साईज झाली ना? हा जवान बघा आपला. मनोज चांडगे, तुम्ही का नाही आले? बुटा आहेत का तुमची? हे लोकल हे खेळतात आपले, एक असे गोळ्या, आपण डायरेक्ट गोळी मारतो, डायरेक्ट शूट. मिथून टांगे कसं वाटतंय? बघू ना, पहिल्यांदा ट्राय करत घेतलंय. इकडे 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 पाहिजे पाहिजे पुढे. असं वाटतो हे चिकनवाले असत नाही का, चिकनवाल्यांचे ते घालतात ते समोर काटूक. मटन तोडणार घालला पाहिजे काय. तर भावेश मागे पूर्णपणे रेडी झालेले. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो भावेश मागे बद्दल? तर बघू शकता मंडळी, पूर्ण टीम आमची सज्ज झालेली आहे. हे गौरव पाटील आहे, त्यानंतर हा मिथून ठाणगे आणि अभिषेक ठाणगे आणि भावेश मागे. तर मंडळी टीम अशी आहे की अभिषेक, भावेश आणि मी ही एक टीम आहे. त्याचनंतर गौरव आणि मिथून हे दोघंच जण आहे, कारण की मनोज आला नाही त्यामुळे ते दोघं आहेत आणि आम्ही तिघं आहेत. थोडा कच्चा लिंबू त्याच्यामुळे तो आम्हाला दिलेला आहे. आमची स्ट्रॅटर्जी झाली. आमच्या टीमचं मेंबर आहेत भावेश, अभि आणि मी. तर काय करायचं अभि तुला? चला या. हे बघू शकतो तुम्ही आतमध्ये कसं आहे. तर आता आमची टीम पूर्ण सज्ज झालेली आहे आणि हे आमच्या हत्यार. मला क्रॉस करायचा नाही, क्रॉस केलं तर पॉईंट मायनस होणार, 0 पॉईंट. आणि पॉईंट कशी मिळायचे, पोलला टच करायचं, 5 पॉईंट भेटणार. जर समोरच्या टीम हात लावायचं फक्त. जर समोरच्या टीमचे गोळ्या लागल्यात तर अनसक्सेसफुल राहणार पोल टच. समोरच्या टीमला पॉईंट भेटणार आणि जे टच करायले त्यांना पॉईंट नाही भेटणार. मागे जावा, तिथंच नका थांबू. एकच फायर करा. मागे थांबा, त्यांना पॉइंट भेटतात. मागे थांबा. आत्ताचे सगळे पॉइंट त्यांना भेटलेत, समोरच्या टीमला, ब्लॅक टीमला. कव्हर मध्ये थांबा. मंडळी फायनली गेम झालेले आणि टीम विनर आहेत
गौरव आणि कसा काम मिथून धावा ताकद. चाल घालली आपण काय आपण साल खाल्ली. अभिचा बोलू पडतो. फायनली मित्रांनो आम्ही पेंटबॉल खेळलेलो आहे. खूप मजा आली. अभिषेक तुला मजा आली. मजा आली पण आमचं एक फिल्ड थोडं लूज कारण हा. असल्यामुळे आम्ही जरा गेम हारलो नंतर आम्ही गेम जिंकलो असतो. काय करणार जाऊन दे आपले ठीक आहे. आमचं. काय नाही हरकत नाही. नेक्स्ट टाइम तर त्याच्या पुन्हा एकदा नव्याने तोच दरार घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरू. तर आता आपण जाऊया गो कार्ट करायला मित्रांनो. आमचे शूटर गेलेले आहेत आता. गेलेले आहेत. महिलांची रेसिंग आहे. 80-30ची लढत आहे. मथुर आहे, मेहबूब आहे, कसूर आहे, सोनी आहे, बघू शकता तुम्ही. नाही हो, गौरव पाटील आहे माहुलीचा. आणि इथे गाडी ठोकलेली आहे बकासूरने. आणि दुका तुटलेला आहे. काय बोलू, दुका तुटलेला आहे. पास आणणार लुसी. ए पास घे ना. बायकोच्या व्हिडिओ कॉल बोलते. आम्ही आता गो कार्ट केलेला आहे ना. आता थोडासा आम्ही रेस्ट करणार आहे. गौरव पाटील कसं वाटलं तुला गो कार्ट करून. खूप छान वाटलं. असं वाटतं का अजून करावा. करा मग. काय इच्छा आहे का तुझी. आता नको. आता दुसरा पॉईंट जाऊ आपण जरा. ठीक आहे चालेल. वायफाय वगैरे आहे काय. लाईट गेले ना तर लफडाच झाले. सगळं गप्प राहिलं नाही. मोबाईल सगळे लाईट गेली. बाबा बाबा. मग आता मंगळवारी लाईट नाही का. मला काय माहित. काय वाटलं तुला. मजा आली का. हा मजा आली. बाबू काय मजा आली तुला. मजा आली. बघलं भारी मजा. जाम गार गार वातावरण इकडं आहे. तर रोज रोज मटन मच्छी खाऊन मला कंटाळा आली जाम. आज खाताव शाकाहारी. दाल खिचडा. दाल खिचडा ना. दाल तडका. गौरव पाटील बोल ना काय बोलता. तू काय बोलतो बोल ना. तुला काय वाटलं. काय आज शुद्ध शाकाहारी खाऊ. आज मंगळवार आहे. संध्याकाळी बघू आपण काय ते. ढंगे यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असं थोडं कमी झालेलं आहे. काय कारण. सर्दी झाली ना त्याच्यामुळे हास्य गेला आमचा निघून साप. आता बघू रात्रीचे काय मौसम जमला तर. रात्री तर क्लायमेट भारीच असतं इकडं. मस्तपैकी गरम गरम भजी आलेले आहे. आणि आता आमची पोरा जाम ताव मारणार आहे कारण की जाम भुकले ते. बुक्काला कोंडा. काय बुक्काला कोंडा. भुकाला कोंडा का. मग दुसरा काय अजून तुला काय वाटतं. एक रे आई तर चालू केला.
पीठ ताव मारायला ना ओके नवरा जीव आहे बघ ना काय रे मला तर वाटलं का त्याला भरवत बरोबर हा असं ते बोलतात कोण हे बाकीचे मेंबर मी तर कशाला आलो फिरायला खायला एन्जॉय करायला सोयरा हे आमचं सोयरा आहे ना का सोयरा हां सोयरेन करते तुमच्या मला पण दाखव ना कसं आहे बघू जाम दिले दाल तर का बोलतं यो माप बघा आता माप बघा तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं महाबळेश्वरला पण गरम होतं समजा नाही आता येणं न्यायचा कुठं उटी न्यायचा का मनाली का काश्मीर कट अरे निघली मंडळी पीठ ताव मारून हो मग मौसम तरी पण बघायला गरम होतं ना करायचं तरी काय हा बायांना काय पाहिजे बायांना पाहिजे अरे महाबळेश्वरमध्ये आलं तरी गरम होतच काय बोलशील समजा नाही बोल चला तर मंडळी आता आम्ही पोचलोय रूमवर आता थोडा वेळ रेस्ट करूया आणि संध्याकाळी पुन्हा एकदा मार्केट फिरायला जाऊ आणि म्हणाले फिरायला जायचं आम्हाला काय रे काय काय आता तरी काय चालू आहे तुमच्या अरे रात्रीचा प्रोग्राम रात्रीच्या सवयी जरा चालू आहे ना असं काय मच्छी वगैरे काय कसं काय काय डिश काय रात्रीचा आज रात्रीचा काय डिश रात्री डिश पापलेट फ्राय आणि बकऱ्याचा नाहीतर चिकन ओके बघा मग ती मावशी स्ट्रॉबेरी लावते बघा स्ट्रॉबेरीचा मला आहे त्या समोर बघा कशी झाडी डोंगर दऱ्या खोऱ्या तर मंडळी आम्ही आता पॅडल बोर्ड घेतलेले आहे 6 जणांसाठी पण आमचा एक मेंबर आला नाही तर आता आम्ही जातोय बोटिंग करायला जॅकेट वगैरे घेतलेले आहेत आणि सोबत चाकण्याला आम्हाला मका घेतलेला आहे मका कंची बोट आहे आपली तिकडे तिकडे वाटतं आपली 6 जणांची 6 जणांची बोट आहे ना आपली आज 2 नाखवा बसले 2 त्या दिवशी एक होता आज एक पायडलवाले नाखवा आहे अभिषेक यांची घाबरगुंडी झालेली आहे कारण की त्यांची तब्येत मध्ये थोडासा बदल झालेला आहे मौसम त्यांना हा सूट नाही झाला त्याच्यामुळे जरा त्यांचा तारारंपम झालेला आहे हो ना महाबळेश्वर सारखं समीर सारखं रूम सारखं खूप बच्चा फेकायच्या बेतावर आहे वाटतं असं वाटतं आम्ही आल्यावर वेण्णा लेक जवळ बोटीन बसलो आम्ही लय भारी लय थंडी लय मजा येते बसायला आतमध्ये इकडं खतरनाक काम आहे लय आवडलं आपल्याला थोडी चिल काम आहे नाही का लय थंडी ना लय बेकार काम ही काम खराब नाही रे अबे दिवारी काम आहे तुझं काय झालंय तुझं काय झालंय ऍसिडिटी झाली ऍसिडिटी म्हणून काय जरा गडबड आहे ऍसिडिटी झाली ना
रायडिंग का नाही केली तू? का काम खराब झाला? काय काय बोल ना, काय बोलतो बोल, तुला काय बोला? शॉपिंग केलेली आहे. काय घेतला मला सांग तू? आणि घरी आपले फॅमिलीला बघा कशी सुंदर अशी आम्ही रुमाल घेऊन घेतले. कलर कलरचे रुमाला घेतले आणि महाबळेश्वरसाठी स्पेशली आहेत. आता आपल्याकडे सीझन आहे ना हल्दींची, हल्दी लग्न आता अशा लागतीलच. भावेश मागे तू काय घेतलं? तेच घेतलेलं बघून क्रस्टर यांचं नाव काय क्रस्टर बोलतात, क्रिस्टल. ॲपल घेतलं. हा, कारण की हे रुमालांची एक हे की हे कुठे भेटत नाही महाबळेश्वर शिवाय. महाबळेश्वरला मिळतात. क्लायमेट पण एकदम मस्त झालेलं आहे. बायकोसाठी स्पेशल घेता लगीन झालं असं असतं. तेव्हा ना लग्न झाल्यावर ना कवरा काय हा. आलो आहे आम्ही मॅप्रोमध्ये, कारण की उद्याचा प्लॅन असा आहे की आम्ही जुन्या हायवेने जाणार आहे. त्याच्यामुळे आम्ही इकडनं मार्केटमधूनच खरेदी करणार आहे मॅप्रोचा, कारण की तिकडे आम्ही नाही जाऊ शकत, ते उलटं पडणार ना. त्याच्यामुळे आम्ही आता इकडनं शॉपिंग करून असंच निघणार आहे पाचशा भागाने. काय घेतलं आपली द्या अभी टेस्ट कर. कशी आहे टेस्ट? दुसरा टेस्ट कर. हा कोणता आहे मॅडम? ये चोको चिप वाला है. चॉको चिप्स टेस्ट कर. कोणता चांगला आहे? चॉको चिप्स. मग ठीक आहे, चल चॉको चिप्स घे. शॉपिंग ऑलमोस्ट झालेली आहे अभिचे, थोडक्यात केलेली आहे. मी तर काहीच केलं नाही, कारण की लास्ट मंथमध्ये पण नाही आलेलो महाबळेश्वरला. महाबळेश्वर बोलला तर काय रे, महाबळेश्वर काय आपला माहेर घर. जाम खरेदी करायला घेतले घरांनी. कांद्यांचं काय, भांगऱ्या काय, रुमाला काय. जोरान बोल. 70 रुपीज. हा आमदार आता शॉपिंग वगैरे पूर्ण झालेली आहे. आता निघालो आमच्या रूमच्या दिशेने, कारण की खूप उशीर झालेला आहे आणि थंडी पण एकदम खतरनाक थंडी आहे. संडे हुआ मंडे रोज खाओ अंडे. ठंडी में अंडा खाने का बहुत मज़ा आता है. बॉडी हीटिंग गर्म रहती है और इसके साथ जीरा सोडा. बघू शकता आज डायरेक्ट आम्ही किचन घेतलेलं आहे. पापलेट आहे, वाम आहे आणि कोलंबी आहे. आपले आचार्य आपले मनोज ठाणे. लावा ताकद. एक काम आहे
तेजपातावर काम चालू आहे एकदम. अद्रक लसूण पेस्ट कसा 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 गौरव इकडे जातो. अरे वा पाणी निघत नाही ना ते. घरी घरी साजलमान करणार नाही मग इथं आपल्याला मच्छी पाहिजे ना. कालो कालो थोडासा तेल तेल कुठे जास्त तेल तेल घ्या. तेल घे ना तेल आधी अभि तेल कुठे त्याला ना तेल मंडळी आपला पापलेट मॅरिनेट करायला घेतलेला आहे आणि पेस्ट एकदम आपला घरगुती मसाल्याला घेऊन आलेला आहे आम्ही. समीन भाई यार इकडं कोलबी टाकले. आपला लाल झाला. गॅस कमी कर रे. गॅस कमी कर. गॅस कमी कर. 3 आयटम झालेले आहे. आता ते टंग्यांनी कोळंबी ग्रेव्ही बनवायला घेतली आणि म्हणून टंगे फ्राय करतात. मंडळी जे आपले मच्छी फ्राय होते तिथपर्यंत आपण रूममध्ये जाऊन कांदे वगैरे सर्व रेडी करूया. आपली मच्छी पूर्ण एकदम रेडी झालेली आहे एकदम आपल्या घरगुती पद्धतीचा. आणि आपले पूर्ण श्रेय मनोज टांगे यांना जातं कारण की त्यांनी खूप मेहनत केली आहे काम आहे आपला गावठी कचका कशी फ्राय मारले झटपट एक्सपर्ट. चला तर मंडळी भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग आपण आता येथेच एंड केलेला आहे. आपण नक्की लवकरच भेटू. आणि मी थोडासा नवीन असल्यामुळे काही चुका होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय. गुड नाईट. टेक केअर.